नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। सीपीआर मधील दुर्घटनेवेळी रुग्णांना अन्यत्र हलवण्यासाठी सीपीआरच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न। पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्मचाऱ्यांचं केलं कौतुक। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायकलवरून गाठलं सीपीआर। पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली ट्रामा केअर सेंटरची पाहणी। दुर्घटनेची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करणार असल्याची पालकमंत्र्यांची माहिती। रेमडेसिवीरसह अन्य सामुग्री 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देणार, पालक सचिव राजगोपाल देवरा यांची ग्वाही। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांची कोरोनावर मात, कागलमध्ये झालं जल्लोषी स्वागत। आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 334 रुग्ण तर 434 जणांना मिळाला डिस्चार्ज। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार, नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज पहाटे अचानकपणे आग लागली। यावेळी या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना सीपीआर मधील कर्मचाऱ्यांनी तातडीनं अन्यत्र हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सीपीआर मधील ट्रामा केअर सेंटरमधील एका युनिटमध्ये 15 कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते। या युनिटमध्ये आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला अचानकपणे आग लागली। यावेळी त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली। या कठीण प्रसंगात सुद्धा कर्तव्याला प्राधान्य देत या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या परिचारिका अर्चना मेस्त्री, रोशनी हुल्ले आणि सुवर्णा लोखंडे यांनी तातडीनं रुग्णांना अन्यत्र हलवण्याचं काम केलं। गेली 6 महिने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सीपीआरमधील सर्वच घटक मनापासून योगदान देत आहेत। आजच्या दुर्घटनेवेळी रुग्णांना वाऱ्यावर न सोडता त्यांना सुरक्षितपणे अन्यत्र हलवण्यासाठी काम करणाऱ्या सीपीआरमधील परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे। पहाटेच्या वेळी नेमकं काय घडलं आणि रुग्णांना अन्यत्र हलवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे सांगताना अर्चना मेस्त्री यांना गहिवरून आलं। काल दिनांक 27 सप्टेंबर 2020 ला माझी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ड्युटी होती। या दरम्यान सुमारे पहाटे 3:25 ला दुर्घटना घडली। एक मोठा स्फोट झाला आणि व्हेंटिलेटरने पेट घेतला। अशा वेळी आम्ही आणि माझ्या सहकारी 2 सिस्टर सुवर्णा लोखंडे आणि माझ्या सहकारी रोहिणी हुले तसेच आमचे डॉक्टर आणि आमचे कक्षसेवक सर्वजण प्रसंगाला धावून आले आणि आम्ही सर्वांनी पेशंटला पहिलं प्राधान्य देऊन सर्व पेशंटला आम्ही बाहेर काढलं
आणि जी दुर्घटना होणार होती, जीवितहानी होणार होती, ती आम्ही टळवली आणि सगळ्यांना सुखरूप दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. आज सकाळपासून सीपीआरमधील दुर्घटनेची चर्चा सुरू असताना या दुर्घटनेत जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सीपीआरच्या कर्मचाऱ्यांच्या धाडसी कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सीपीआर इथल्या ट्रामा केअर सेंटरला लागलेल्या आगीच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण समितीमार्फत स्वतंत्रपणे चौकशी करणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. आगीच्या घटनेनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज ट्रामा केअरच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पहाटे 3 वाजता घडलेल्या आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून रुग्णांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्मचाऱ्यांचंही कौतुक केलं. सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई दौऱ्यावरून आलेले पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीनं ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीनं फायर ऑडिट करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. आगीच्या कारणांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना अन्यत्र हलवण्यासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केलं. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपण सुप्रिटेंडेंट इंजिनियर MSCBच्या वतीनं संपूर्ण CPRच्या इलेक्ट्रिकलचं ऑडिट करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एक वेगळी कमिटी येऊन वैद्यकीय शिक्षणाची देखील या सगळ्यामध्ये चौकशी करेल. इलेक्ट्रिकलचे काही प्रॉब्लेम्स होते का, कशा पद्धतीने ही घटना झाली, परंतु सुदैवानं त्या ठिकाणच्या लोकांना शिफ्ट करण्याचं काम तत्परतेनं ताबडतोब त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळं जे नुकसान झालं असतं दुर्दैवानं ते टाळण्याचा प्रयत्न तिथल्या स्टाफनं समयसूचकतेने या ठिकाणी केलेला आहे. परंतु पुढं अशा पद्धतीनं कुठली घटना घडू नये त्यासाठी आपण या सगळ्या CPRचं ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि सगळ्याच बाबतीचं ऑडिट आपण या ठिकाणी करून घेत आहोत. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख आदी उपस्थित होते. सीपीआरच्या इमारतीचं फायर ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिलेत. आगीच्या घटनेनंतर रुग्ण स्थलांतर करताना एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं सांगत याबाबत चौकशी करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज सोमवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमाराला आग लागली. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांना पहाटे 4 वाजता समजली. जिल्हाधिकारी देसाई यांनी तातडीनं सायकलवरून सीपीआरमध्ये जाऊन पाहणी केली. आज सकाळी साधारण 4:13 किंवा 15 मिनिटांनी मला अधिष्ठाता CPR रुग्णालय यांचा दूरध्वनी आला की ट्रॉमा केअर युनिटमध्ये एका इलेक्ट्रिक पॉईंटमध्ये शॉर्ट सर्किट झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथं धूर आल्यानं तिथले पेशंट शिफ्ट केलेले आहेत आणि ट्रॉमा केअर युनिट तात्पुरतं बंद केलेलं आहे. इमिजिएट मी सायकलवरून त्या ठिकाणी गेलो आणि पाहणी केली. वस्तुस्थिती खरी होती की एका इलेक्ट्रिक पॉईंटला शॉर्ट सर्किट झालेलं होतं आणि तिथं फोटो वगैरे मी पाहिले त्याचे आणि तिथं धूर आल्यामुळे त्यांनी तिथनं पेशंट शिफ्ट केलेले होते. दरम्यान या घटनेनंतर सीपीआरचं फायर ऑडिट झालं नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश दिलेत. आग लागल्यानंतर ट्रामा केअर सेंटरमधील रुग्ण अन्यत्र स्थलांतरित करताना एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिष्ठाता CPR रुग्णालयानं सांगितलेलं आहे की पूर्ण CPRचं इलेक्ट्रिक वायरिंग आहे त्याचं ऑडिट आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या लाईन्स आहेत त्या इमारत निहाय कंट्रोल न होता प्रत्येक मजला निहाय कंट्रोल करायच्या आहेत, जेणेकरून मजल्यावर कुठलीही घटना घडली तर तेवढ्या मजल्यापुरतं आपल्याला ते बंद ठेवता येईल आणि इतर ठिकाणं सुरू राहतील आणि त्याचा इतर कुठल्याही याच्यावर परिणाम होणार नाही. याच्या बाबतीत CPR अधिष्ठाता CPR यांनी मला वाटते निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं जर हलगर्जीपणा कोणी केला असेल तर त्याची निश्चित चौकशी केली जाईल. जिल्ह्याने नोंदवलेल्या मागणीनुसार 2 दिवसात रेमडेसिवीरसह अन्य आरोग्य सामग्री पुरवली जाईल, अशी ग्वाही पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी आढावा बैठकीत बोलताना दिली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचं जागोजागी लावलेले फलक तसंच मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल हे पाहता जिल्ह्यात जनजागृतीचं प्रभावी काम दिसत असल्याबद्दलही त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं. पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 संदर्भातील जिल्ह्यातील उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते. यावेळी बोलताना पालक सचिव देवरा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. त्यांनी मास्क वापरासंदर्भात प्रशासनानं जिल्ह्यात केलेल्या जनजागृतीच्या कामाचं कौतुक केलं. खासगी रुग्णालयं, प्रयोगशाळांमध्ये HRCT तपासणीबरोबरच स्वॅब घेण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. 60 वर्षांपुढील तसंच सर्व सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करावी असंही त्यांनी सांगितलं. पालक सचिव देवरा यांनी यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मदत आणि पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी बैठकीतून संपर्क साधला. SDRFमधून मिळणाऱ्या निधीबाबत रेमडेसिवीर, RT-PCR किट, RNA एक्स्ट्रॅक्शन किट, अँटीजेन किट आदींबाबत चर्चा केली. प्रभारी पोलीस अधीक्षक काकडे यांच्याकडून बाधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यानं वैद्यकीय साधनसामुग्री तसंच रेमडेसिवीर औषधांबाबत केलेल्या मागणीची 2 दिवसांमध्ये पूर्तता होईल असं पालक सचिव देवरा यांनी स्पष्ट केलं. दरम्यान जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यातील रुग्णस्थिती आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली. महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून आजवर 50 लाख रुपये दंडाची रक्कम गोळा झाल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ आदी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इयत्ता 5वीचे वर्ग जोडण्यासाठी मुख्याध्यापकांनी आणि प्राचार्यांनी शाळेची माहिती भरावी असा आदेश काढलाय. जे माहिती भरणार नाहीत त्यांच्यावर वेतन स्थगित करण्याचा इशारा या आदेशातून दिलाय. याला शैक्षणिक व्यासपीठानं तीव्र विरोध बैठकीत केला. तर याला विरोध म्हणून 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शनं करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. माध्यमिक शाळेतील इयत्ता 5वीचे वर्ग प्राथमिक शाळांशी जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी तसंच प्राचार्यांनी आपल्या शाळांची माहिती द्यावी असा आदेश माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलाय. ही माहिती न भरणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्य आणि लिपिक यांचं सप्टेंबर महिन्याचं वेतन स्थगित करण्यात येईल असा इशाराही या आदेशात देण्यात आलाय. या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. या आदेशातील शिक्षण अधिकाऱ्यांची धमकीवजा इशाऱ्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची बैठक मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन इथं संपन्न झाली. SD लाड या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला. 16 सप्टेंबरचा इयत्ता 5वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागानं रद्द करावा यासाठी 2 ऑक्टोबर रोजी व्यासपीठाच्या वतीनं पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांना निवेदन देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी चेअरमन सुरेश संगपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव प्राध्यापक जयंत असगावकर, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, PS हेरवाडे, शी.ना. माळकर, प्राध्यापक NR भोसले, प्राध्यापक CM गायकवाड, KK पाटील, उदय पाटील, प्राचार्य डॉक्टर VM पाटील, AA अन्सारी, मिलिंद बारवाडे, काकासाहेब भोकरे, राजेश वरक, RD पाटील, पंडित पवार, MV जाधव आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचं सांगत त्यांनी लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 10 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले नामदार हसन मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नामदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय केणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोनाविरुद्धचा संघर्ष अजूनही किती दिवस चालेल हे माहीत नाही. त्यामुळं एकमेकांना आधार देत नियम पाळत सर्वांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली तरी ताबडतोब तपासणी करून घेऊन मनोबल कायम ठेवून आवश्यक ते उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आपण तसंच पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्ह्यातील लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. मात्र औषध कंपन्यांकडून हे इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या निवासस्थानामधील वीज वापराच्या थकीत बिलांबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळं सरकारची बदनामी झाल्याचं स्पष्ट केलं. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, आदिल फरास, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, कृष्णात पाटील आदींसह कागल नगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी खासगी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निदर्शनं देखील करण्यात आली. खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या अनुराधा कांबळे या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित खासगी फायनान्स कंपन्यांच्या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निदर्शनं केली. अनुराधा कांबळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना 6 सप्टेंबर रोजी सेवा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नियमानुसार या घटनेची वर्दी शाहूपुरी पोलीस ठाण्यात देणं गरजेचं असतानाही जाणीवपूर्वक ही वर्दी पोलीस ठाण्यात देण्यात आली नसल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला. वर्दी देण्याला टाळाटाळ करत फायनान्स कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी अमित पाटील, अभिजित पाटील, निलेश पाटील, अमित भंगे, अतुल ढेंगे, शरद जाधव आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन देण्यासाठी गेलं होतं. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक NR निकम यांच्या अंगावर कागद भिरकावल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. जबरदस्तीनं केलेले ऊस करार रद्द करून नव्यानं करार करावेत, स्वाभिमानीच्या ऊस परिषद झाल्याशिवाय कारखाने सुरू करण्याला परवानगी देऊ नये या मागण्यांचं निवेदन देऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ साखर सहसंचालक कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलं होतं. मात्र त्याला साखर सहसंचालक NR निकम यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नी योग्य भूमिका न घेतल्यास साखर कार्यालय जाग्यावर ठेवणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील यांनी दिला. सहकारी आणि खाजगी साखर कारखानदारीमध्ये ऊस घालणारे जे शेतकरी आहेत ते अंगठा बहादूर शेतकरी आहेत. त्यांना आम्ही कोणत्या स्वरूपाचा करार करून देतोय हेच माहिती नाही. असे करार जर या पुढच्या काळामध्ये साखर कारखान्यांनी केले आणि साखर आयुक्तांनी त्याला जर मूक संमती दिली तर साखर आयुक्त कार्यालय जाग्यावरती ठेवलं जाणार नाही हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलोय. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सागर शंभू शेटे, वैभव कांबळे, बाबासाहेब चौगले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे, शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया. कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या,
सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून पन्हाळगडावर पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. नगरपालिकेनं आता 1 ऑक्टोबरपासून पन्हाळगड पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात केंद्र सरकारचं कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचं सांगितलंय. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात रस्ता खचल्यानं आणि नंतर मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळं पन्हाळगडावरील पर्यटकांचा वावर बंद असल्यामुळं गडावर पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारे व्यावसायिक तसंच गाईड यांचं आर्थिक नुकसान झालंय. नगरपालिकेचं उत्पन्न सुद्धा बुडालंय. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता बहुतांश व्यवहार सुरू झाल्यानं पन्हाळ नगरपालिकेनं 1 ऑक्टोबरपासून पन्हाळगड पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतलाय. गडावरील व्यावसायिकांना सुरक्षित अंतराच्या नियमासह मास्क आणि सॅनिटायझर वापराबाबत सूचना देण्यात आल्या असून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पार्सल स्वरूपातच खाद्यपदार्थ विकता येतील असं नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. गडावरील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशानं 1 ऑक्टोबरपासून पन्हाळगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येत असून स्थानिकांसह पर्यटकांनी नियम पाळत सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 6-7 महिने पन्हाळा हा पर्यटकांसाठी बंद आहे. तर येथील छोटे मोठे व्यावसायिक आहेत, स्टॉलधारक आहेत, फेरीवाले आहेत, त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. तर त्यांना जरा हातभार लागावा यासाठी आम्ही पन्हाळा हा पूर्ण पर्यटकांसाठी चालू करत आहोत. तर यामध्ये शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्या अटी शर्तीवर येथील व्यावसायिक हा व्यवसाय करण्यासाठी सज्ज आहे. तर माझ्या पन्हाळ्यातील नागरिकांना, पर्यटकांना तसेच येथील व्यावसायिकांना अशी विनंती आहे की तुम्ही जे नियम घातले आहेत त्याचे पालन करा आणि पन्हाळा नगरपालिकेला सहकार्य करा. धन्यवाद. दरम्यान गडावरील विविध वास्तू पुरातत्व विभागाकडून कुलूपबंद करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 1 ऑक्टोबरपासून गडावरील वास्तू पर्यटकांसाठी खुल्या करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कोणताही आदेश नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे नगरपालिकेच्या निर्णयानुसार गड पर्यटकांसाठी खुला झाला तरी गडावरील वास्तू पर्यटकांना जवळून पाहता येणार काय याबद्दल संभ्रमावस्था आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एंट्रीची मोहीम महापालिका प्रशासनानं गतिमान केली आहे. कोल्हापूर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर तसंच सुरक्षित अंतराचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या आठवड्याभरात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं कारवाई करत 3,07,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. 21 सप्टेंबरपासून आज अखेर नियमांचं पालन न करणाऱ्यांकडून 3,07,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. कोरोनामुक्त कोल्हापूरसाठी यापुढे सुद्धा नो मास्क नो एंट्री ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी प्रशासनाला दिलेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासियांनी तसंच व्यावसायिकांनी स्वतः मास्क वापरणं, सुरक्षित अंतराचा नियम पाळणं तसंच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या नियमांचं पालन करण्यासाठी भाग पाडणं गरजेचं असून सर्वांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील कुडुत्री गावामध्ये स्थानिक एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. नेहमी समाजकार्यासाठी एकत्र येणाऱ्या इथल्या ग्रामस्थांनी पंचगंगा स्मशानभूमीला 7,000 शेणी दान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. राधानगरी तालुक्यातील कुडुत्री इथले सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय डवर, कवी रामचंद्र चौगले, चंद्रकांत चौगले, महेश चौगले, शिवतेचे तरुण मंडळ, गुळवणी महाराज मंडळाचे कार्यकर्ते आणि बचत गटांच्या महिलांनी एकत्रित येत गावातून 7,000 शेणी संकलित केल्या. या सर्वांनी स्वखर्चानं या शेणी पंचगंगा स्मशानभूमीकडे पाठवल्या.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर कागलमध्ये आलेले नामदार मुश्रीफ यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. नामदार हसन मुश्रीफ यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचं समजताच दोन तरुणांनी जागृत गैबी देवस्थानपर्यंत दंडवत घातला. काहींनी गैबीला गलेफ चढवला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर कागलमध्ये आगमन झाल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांचं वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. त्यांनी शहरातील सर्व देवदेवतांचं दर्शन घेण्यासह महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. कोल्हापूर वेशीपासून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका तसंच विविध संस्थांच्या वतीनं नामदार मुश्रीफ यांचं स्वागत करण्यात आलं. गैबी चौकात देवतारी त्याला कोण मारी असा आशय असलेल्या फलकासमोर लहान मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून नामदार हसन मुश्रीफ यांच्या कोरोनामुक्तीचा आनंद व्यक्त करण्यात आला. स्वागतावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुख्याधिकारी पंडित पाटील, रमेश माळी, चंद्रकांत गवळी, भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रकाश नाळे, प्रवीण काळभर, नितीन दिंडे, सर्व नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील आजरेकर फाउंडेशनतर्फे महानगरपालिकेच्या कॉमर्स कॉलेज प्रभागातील 100 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कॉमर्स कॉलेज प्रभागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा आजरेकर फाउंडेशनच्या वतीनं महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उद्योजक जयेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. सेवाभावी संस्था, आरोग्य सेवक, महापालिका आरोग्य विभागाकडील कर्मचारी तसंच महावितरण कर्मचारी यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अशफाक आजरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या DOT कोविड केअर सेंटरमधील 2 व्हेंटिलेटर 2 महिने वापराविना पडून असल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उघडकीला आणला. या संदर्भात आज संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि आयुक्तांची चर्चा झाली. व्हेंटिलेटरचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलाय. DOT हॉस्टेलमध्ये जुलै महिन्यात उपलब्ध झालेल्या 2 व्हेंटिलेटरचा वापरच होत नसल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उघडकीला आणला. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा केली. एकीकडे व्हेंटिलेटर नाही म्हणून रुग्ण दगावत असताना दुसरीकडे व्हेंटिलेटर उपलब्ध असताना त्याचा वापर न करण्याचा प्रकार गंभीर असल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेनं या हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिलाय. 2 महिने 3 महिने 2 व्हेंटिलेटर लपवून ठेवल्यामुळे लोकांना कितीतरी उपचार झाले असते. म्हणजे वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी हे व्हेंटिलेटर उपयोगी ठरले असते. पण या प्रशासनाच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा भोंगळ कारभारामुळे हे व्हेंटिलेटर झाकले गेले होते. याची चौकशी होणं आवश्यक आहे. जर चौकशी झाली नाही किंवा कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या दारात आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. यावेळी अभिजित भोसले, निलेश सुतार, सचिन चौगुले, राकेश जाधव, अविनाश अंबी, संजय रणखांबे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आज पन्हाळा शहरात नगर परिषदेच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मास्क आणि साबण वितरण करण्यात आलं. पन्हाळा शहरातील लोकप्रतिनिधी, तरुण मंडळं आणि व्यापारी यांच्या सहकार्यातून मास्क आणि साबण वाटप उपक्रम राबवण्यात आल्याचं मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगितलं. शहरात ठिकठिकाणी जनजागृतीपर फलक लावण्यात आलेत. जागोजागी जनजागृतीकरता बॅनर लावण्यात आलेत. शहरातील सर्व दुकानं, कार्यालयं आणि प्रत्येक घराच्या प्रवेशद्वारावर नो मास्क नो एंट्रीचे स्टिकर लावण्यात आलेत. नागरिकांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी यावेळी केलं. प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, CPRच्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, रवींद्र धडेल, बांधकाम सभापती सुरेखा भोसले, नगरसेविका पल्लवी नायकवडी, सुरेखा पर्वत गोसावी, नगरसेवक सुरेश कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देण्यासह लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलं माफ करण्याबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा 27 ऑक्टोबरला राज्यातील सर्व महावितरण कार्यालयांना टाळं ठोकू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशननं दिलाय। याबाबतचं पत्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आल्याचं वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितलं। राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत 1 जुलैला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वेळी घरगुती वीज बिल माफ करण्यासह प्रलंबित शेतीपंपांच्या जोडण्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्या संदर्भात अधिवेशन काळात ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिलं होतं। मात्र याबाबत काहीच कार्यवाही न झाल्यानं 27 ऑक्टोबरला महावितरण कार्यालयांना टाळं ठोकू, असा इशारा राज्य इरिगेशन फेडरेशनसह अन्य संघटनांनी दिलाय। गेल्या 6 महिन्यापासून जाहीर केलेलं आहे ऊर्जामंत्र्यांनी की ग्रामीण भागामधली शेतकऱ्यांची कनेक्शन्स सर्वसाधारणपणाने जिथं LT ट्रान्सफॉर्मर देता येतात, जिथं जवळ आहे कनेक्शन्स, तशा ठिकाणी कनेक्शन दिली जातील, याची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये झालेली नाही। HVDSचं काम 2 वर्ष झालं, अजूनही पूर्ण झालेलं नाही। राज्यामध्ये जवळजवळ 4 लाख कनेक्शन्स प्रलंबित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7,500हून अधिक आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये 12,000हून अधिक आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी प्रकरणं प्रलंबित आहेत आणि त्यामुळे ही कनेक्शन्स मिळाली पाहिजेत आणि लॉकडाऊन काळामधलं घरगुती वीज ग्राहकांचं बिल माफ झालं पाहिजे। त्याचबरोबर शेतीपंपाचे वीज दर ठरले पाहिजेत। या मागण्यांच्यासाठी आता पुन्हा एकदा सर्व संघटनांनी मिळून एकत्रितरित्या सरकारला इशारा दिलेला आहे। ऊर्जा मंत्र्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे की हे प्रश्न निकालात काढा। अनेक वेळा जाहीर झाले पण अंमलबजावणी नाही, ते निकालात काढा, अन्यथा येणाऱ्या 27 ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण राज्यभर सर्व महावितरणच्या कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करणार आहोत। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। घेऊयात एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार, नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं 9चं बातमीपत्र। एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहता एस न्यूज। इचलकरंजी शहरातील राम मंदिर परिसरातील कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याकडे नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यानं स्वच्छता दूत अशी ओळख असलेले गजानन महाजन गुरुजी यांनी स्वच्छतेच्या कामासाठी पुढाकार घेतला।
यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली. तशा अवस्थेत महाजन गुरुजींनी एकत्र केलेला कचरा उचलून नेण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी लवकर आले नाहीत. शहरातील राम मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून पडलेला कचरा नगरपालिकेने उचललेला नाही. स्थानिकांनी अनेकदा नगरपालिकेचं लक्ष वेधून सुद्धा स्वच्छता न झाल्यानं नगरपालिकेनंच स्वच्छता दूत असा गौरव केलेले गजानन महाजन गुरुजी स्वच्छतेच्या कामासाठी पुढे आले. ते स्वच्छतेचं काम करत असताना त्यांच्या पायात काचेचा तुकडा घुसून त्यांना दुखापत झाली. त्यांनी जखमेवर मलमपट्टी करून पुन्हा कामाला सुरुवात करत परिसर स्वच्छ केला. त्यांनी एकत्र केलेला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची सुद्धा नगरपालिकेच्या संबंधित विभागानं तसदी घेतली नसल्यानं स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. गाव भागातील राम मंदिरच्या कॉर्नरला कायमस्वरूपी या ठिकाणी कचरा टाकला जातो. नगरपालिकेच्या ढकलगाडीतनं या ठिकाणी कचरा डंप केला जातो, पण नगरपालिकेचे लोक भरून नेत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी गवत उगवून त्या ठिकाणी कचरा पडून अत्यंत दुर्गंधी झाली होती. वारंवार कळवून सुद्धा नगरपालिकेच्या पोर्टलला फोटो पाठवून सुद्धा स्वच्छता होत नव्हती. नगरपालिकेनं एक नवीनच उपक्रम सुरू केलेला लक्षात येतोय. स्वच्छता दूत म्हणून कुणाला तरी नेमायचं आणि कामं त्याच्याकडूनच करून घ्यायची. खरं म्हणजे एखाद्याला ब्रँड अँबॅसेडर नेमल्यानंतर तो त्या योजनेचा प्रसिद्धी प्रमुख असतो. पण हा नवीनच प्रकार नगरपालिकेनं सुरू केलेला आहे. महाजन गुरुजींना ब्रँड अँबॅसेडर स्वच्छता दूत म्हणून नेमलेला आहे, परंतु आज या ठिकाणी महाजन गुरुजी सकाळी 7:30 पासून काम करत आहेत. काम करत असताना त्या ठिकाणी पडलेला कचरा, त्यातल्या काचा, त्यातले पत्रे हे त्यांच्या पायाला लागलेले आहेत. परंतु जखमा होऊन सुद्धा तात्पुरती मलमपट्टी करून सुद्धा महाजन गुरुजी आपलं काम सुरू ठेवत आहेत. ही नगरपालिकेची पद्धत पूर्णपणानं चुकीची आहे. काम नगरपालिकेचं आहे, परंतु ते काम करून घेतात स्वच्छता दूतकडून. ही नगरपालिकेची पद्धत चुकीची आहे. नगरपालिकेनं आपल्या कामाची पद्धत सुधारावी, तरच महामारीपासून लोकांना संरक्षण मिळेल. शिरोळ तालुक्यातील नांदणी इथला राहुल भगाटे हा तरुण 15 दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान तमदलगे गावच्या हद्दीतील विहिरीत त्याचा मृतदेह सापडलाय. ही आत्महत्या आहे की घातपाताचा प्रकार, याबाबत जयसिंगपूर पोलीस अधिक तपास करतायत. 14 सप्टेंबर रोजी राहुल भाटगे तमदलगे इथं जेवणासाठी जातो असं सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यानंतर घरच्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची वर्दी दिली. दरम्यान तमदलगे गावच्या हद्दीतील पुजारी यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावरून DYSP किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर पोलिसांनी वजीर रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. हा मृतदेह राहुलचाच असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान हा अपघात आहे, आत्महत्या आहे की घातपाताचा प्रकार आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जयसिंगपूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील कॉन्स्टेबल गुलाब मुल्लानी यांच्या सतर्कतेमुळे 2 दिवसांपूर्वी गांजा वाहतूक करणाऱ्या 3 पकडण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आलं होतं. यातील गांजा पुरवणाऱ्या जतीतल्या जनार्दन काळे याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असताना वाहतूक शाखेकडील कॉन्स्टेबल गुलाब मुल्लानी यांना एका वाहनाचा संशय आल्यानं त्यांनी पाठलाग करून ते वाहन रोखलं. त्या वाहनातून सुमारे 4 लाख रुपयांचा गांजा जप्त करत 3 ताब्यात घेण्यात आलं. या 3 गांजा पुरवणाऱ्या जतीतल्या जनार्दन काळे याला रविवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला आज न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यात युरियाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची याबाबत भेट घेतली. जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत असून काही विक्रेते युरियासोबत नको असलेली खतं शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याकडं स्वाभिमानीच्या युवा आघाडीनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर वाकुरे यांचं लक्ष वेधलं. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात युरियाची उपलब्धता ठेवावी, खत कंपन्या आणि विक्रेत्यांकडून होणारं खतांचं लिंकिंग थांबवावं अशा मागण्या या शिष्टमंडळानं केल्या. तर युरियाचं पोतं पाहिजे तर हे पोतं तुला घ्यायला लागेल अशा पद्धतीनं त्याची खपवलं जातं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला नको असलेले खतंसुद्धा त्याच्या माती मारले जातात आणि एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली तर मग त्याच्यावर त्या दुकानदारावर कारवाई करण्याचं प्रकार कृषी विभाग करते.
तर अर्थात ही चूक ही खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची आहे. तर अशा पद्धतीनं खत पुरवठा करतानाच ते लिंकिंग होऊ नये यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि सुरळीत खत पुरवठा करावा आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी आम्ही आज त्यांना केलेली आहे. आणि जर नजीकच्या काळामध्ये याच्यामध्ये सुधारणा नाही झालं तर यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई चालू करेल. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सातप्पा पाटील, बाहुबली चौगुले, विक्रम पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील सामाजिक कार्यकर्ते गजानन विभूते आणि परिवारानं पंचगंगा स्मशानभूमीसाठी 2,500 शेणी दान केल्या. माजी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते या शेणी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. प्रशांत विभूते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विभूते परिवारानं शेणीदान उपक्रम राबवला. यावेळी शोभा विभूते, प्रशांत विभूते, प्रवीण पाटील, शशिकांत वरुटे आणि स्मशानभूमीतील कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी यशवंत बर्गेचा याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलीस यशवंत बर्गेचा याचा शोध घेत आहेत. पीडित तरुणीला त्रास दिल्याचा हा दुसरा प्रकार आहे. सोशल मीडिया अकाउंटला ॲड न केल्यास फेक अकाउंट उघडून अश्लील मेसेज पाठवून बदनामी केल्याप्रकरणी यापूर्वी सुद्धा याच तरुणीनं यशवंत विरुद्ध सायबर क्राईमकडे तक्रार केली होती. त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर मुक्त आहे. यशवंतनं पुन्हा पाठलाग करून धमकावल्याबद्दल संबंधित तरुणीनं गावभाग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून यशवंत विरुद्ध गुन्हा दाखल करत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा देशात लागू करा अशी मागणी करण्यात आली. देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेकारीचं प्रमाण वाढतंय. कोरोनाच्या नावाखाली मोदी सरकार जनतेमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करून जनतेची दिशाभूल करतंय. मोठमोठ्या उद्योगपतींना जवळ करून त्यांच्या भल्याचा विचार फक्त सुरू आहे. खाजगीकरणाचा सपाटा लावून अनेक शासकीय संस्था देशोधडीला लावल्या आहेत. दिवसेंदिवस उद्योग व्यवसाय ठप्प होत आहेत. या सर्व मुद्द्यांकडे सरकार दुर्लक्ष करतंय. त्यामुळं ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशननं शहीद भगतसिंग यांची जयंती हवेत फुगे सोडून आणि भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा देशात लागू करा अशी मागणी करत साजरी केली. यावेळी फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी, जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे, सचिव धीरज कठारे, आरती रेडेकर, स्नेहल माने, हर्षवर्धन कांबळे, योगेश कसबे, पंकज खोत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी इथं बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणारा ट्रक आज गावभाग पोलिसांनी पकडला. या प्रकरणी कबनूर इथल्या कल्लाप्पा कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्लाप्पा कांबळे ट्रक घेऊन गोविंदराव हायस्कूल समोरून चालला होता. डीवायएसपी गणेश बिरादार यांनी संशयावरून ट्रक थांबवून तपासणी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गावभाग पोलिसांनी पाठलाग करून ट्रक थांबवला. कांबळेकडे केलेल्या चौकशीत तो बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी 2.5 ब्रास वाळूसह ट्रक ताब्यात घेत कल्लाप्पा कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. महापौर निलोफर आजरेकर यांनी आज CPR रुग्णालयाला भेट देऊन ट्रामा केअर सेंटरमध्ये घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त ट्रामा केअर सेंटरमधून स्थलांतरित केलेल्या रुग्णांची विचारपूस करून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महापौर निलोफर आजरेकर यांनी CPRच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडून माहिती घेतली. महापौरांनी आगीची माहिती तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली होती काय, बचाव कार्य लगेच सुरू झालं होतं का याबद्दल माहिती घेतली. यावेळी अधिष्ठातांनी आगीच्या घटनेवेळी वॉर्डबॉय, परिचारिका यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णांना अन्य कक्षांमध्ये हलवण्याची महत्त्वाची कामगिरी बजावल्याचं सांगितलं. यावेळी एका सुरक्षा रक्षकाचा हात भाजल्यामुळं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचं डॉक्टर म्हस्के यांनी सांगितलं. महापौरांनी या सुरक्षा रक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी ट्रामा केअर सेंटरमधून अन्यत्र हलवलेल्या रुग्णांचीही विचारपूस केली. यावेळी डॉक्टर अपरजित वालावलकर, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड आणि अशफाक आजरेकर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरलाय. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात 334 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. या काळात 434 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होतीये. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात 334 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 43,777 इतकी झाली आहे. 24 तासात 434 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 32,749 झाली आहे. तर 23 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या 1,398 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 9,630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घरफोडीतील दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह कोडोली पोलिसांच्या पथकानं अटक केली आहे. या दोघांनी कोडोली परिसरात केलेल्या 2 घरफोड्यांची कबुली दिली आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना चौंडेश्वरी सूतगिरणी ते शिरोळ मार्गावर दोघेजण दुचाकीवरून चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी वडणगेतील संतोष पुजारी आणि शिराळा तालुक्यातील मांगले इथला राहुल देवकर या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कोडोली परिसरात 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 10.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या घरफोडी चोरी, चेन स्नॅचिंग याबद्दल तपास करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी आम्हाला आदेशित केले होते. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार 2 इसम चोरीचं सोनं घेऊन विक्री करता येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. कोल्हापूर जयसिंगपूर हायवेवर आम्ही त्या ठिकाणी जाऊन चौंडेश्वरी मंदिराच्या इथे जाऊन सापळा रचून 2 संशयित इसमांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडं घरफोडीचे साहित्य व दागिने मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी कोडोली पोलीस ठाण्याअंतर्गत वारणानगर व दाखले या ठिकाणी 2 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडून एकूण 244 ग्राम सोन्याचे दागिने, घरफोडीचे हत्यार व 2 मोटरसायकली असा एकूण 10,48,440 रुपयांचा माल हस्तगत केलेला आहे. पुढील तपास PSI नरेंद्र पाटील कोडोली पोलीस ठाणे हे करत आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. CPR-मधील दुर्घटनेवेळी रुग्णांना अन्यत्र हलवण्यासाठी CPRच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्मचाऱ्यांचं केलं कौतुक. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायकलवरून गाठलं CPR. पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली ट्रामा केअर सेंटरची पाहणी. दुर्घटनेची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करणार असल्याची पालकमंत्र्यांची माहिती. रेमडेसिवीरसह अन्य सामुग्री 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देणार. पालक सचिव राजगोपाल देवरा यांची ग्वाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांची कोरोनावर मात. कागलमध्ये झालं जल्लोषी स्वागत. आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 334 रुग्ण तर 434 जणांना मिळाला डिस्चार्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.